मुक्ता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय पुढे सांगा त्याला त्याला काय एवढं असतो जो सद्गुरूच्या पायाशी बसतो. भाऊसाहेबांना एकदा विचारलं, भाऊसाहेब तुम्ही गोंदवल्यात का आला, का आलात गोंदवल्यात? ते पहिल्यांदा म्हणाले मला महाराजांनी सांगितलं म्हणून आलो. ठीक आहे, पण तरी विचारलं तुम्ही गोंदवल्यात का आलात, तर ते म्हणाले महाराजांनीच विचारलं भाऊसाहेब तुम्ही गोंदवल्यात का आलात, तर भाऊसाहेबांनी काय उत्तर द्यावं महाराजांना, मला तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून मरायचंय म्हणून आलो. त्याला म्हणतात गुरुनिष्ठा, गुरुप्रेम. आणि महाराजांनी तो अंतकाळ साधला, अनेकांचा साधला. जिज्ञासू जीव जेव्हा संतांना शरण जातो तेव्हा तो सद्गुरू होतो. असा जिज्ञासू धरून जो संतांना शरण जातो, एक वेळ त्याची अशी येते की तोच सद्गुरू. माझ्या विठोबाचा कैसा हा स्वभाव, आपणची देव आपणची गुरु. ती शरणागती प्रामाणिकपणे लागते, वरवरची नाही. नारळ ठेवला, पेढ्याचा पुडा ठेवला, हार घातला, ती बाह्य शरणागती. अध्यात्मात परमार्थात बाह्यतेला फार 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 किंमत अगदी कमी आहे. एक पैशाचा 1/7 भाग जेवढा मिळला तेवढी. अंतःकरणापासून नुसता नमस्कार केला तरी सगळं. याचा अर्थ ज्याच्याजवळ आहे त्याने देवाला ते देऊ नये असं नाही करायचं, नाहीतर तेवढंच घेऊन बसाल. माणसं म्हणतात देव काय खातो का, देव काय पितो का? अरे तुझ्या रूपानं खातो ना. पिठलं भाकरी जरी केली ना घरामध्ये, भाऊसाहेब म्हणते पिठलं भाकरी जरी केली ना तरी ते महाराजांना अर्पण करून खाली. का? त्याच्यावर महाराजांची दृष्टी पडलेली. आणि सद्गुरूच्या कृपेची दृष्टी ज्याच्यावरती पडलेली असते ना ते कधीच बाधत नाही. म्हणून आपल्याकडे नैवेद्य समर्पण करण्याची प्रथा आहे. स्वरूप दर्शनाचा प्रवेश अज्ञात असतो. त्या प्रदेशामध्ये सद्गुरू ज्या मार्गाने नेईल त्या मार्गाने पूर्ण श्रद्धेने जाणे याचं नाम श्रद्धा. एकदा हातात हात त्यांच्या दिला की नाही, आता आपण कशाची काळजी करायची, कशाची काळजी करायची? आपण महाराजांच्या स्वाधीन केलं ना सगळं, आपल्याला प्रामाणिकपणे बोलायचं केलं की नाही आपण महाराजांच्या स्वाधीन? आपण घरात पाठी लावली की नाही? हे महाराजांचे घर आहे, तिथे महाराज राहतात, आम्ही महाराजांची माणसं आहोत. उद्या गोंदवल्याचे लोक आले आणि असं म्हणाले हे महाराजांचं घर आहे आणि करा, किती लोक करतील? पण सगळं दिलं महाराजांना, सगळं दिलं. ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले माझी सगळी विद्या काढून घेतली असं जेव्हा म्हणाल तेव्हा पाहिजे. का नाही ब्रह्मानंद महाराज सद्गुरू होणार? का नाही आनंद सागर महाराज सद्गुरू होणार? का नाही रामानंद महाराज सद्गुरू होणार? डॉक्टर कुर्तकोटी का नाही सद्गुरू झाले? झालेच की नाही? प्रल्हाद महाराज झाले. किती उदाहरण आहेत, गेम काय करून. असा जो शक्तीचा प्रचंड साठा आहे त्याच्यात आपण फक्त जवळ जायचं. काय आहे माहितीये का, बाबा नेहमी सांगायचे प्रवचनामध्ये, अहो महाराज म्हणजे ना एक मोठं मॅग्नेट आहे, लोहचुंबक. आपण त्या क्षेत्रात गेलो की ते लगेच आपल्याला खेचूनच घेतो.
जे बाबांना असंही सांगायचं असतं की महाराज लोह चुंबक आहे आणि आपण लोखंड आहोत. आपण लोखंड. पांडुरंग लोहचुंबक आहे, तो खेचूनच घेतो त्या जवळ येतो. शरण येती त्यांचे न पाहसी गुणदोष, तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभय दान शूर पांडु. म्हणून तुका झाला पांडुरंग. क्षणभर होता संत संग, तुका झाला पांडुरंग. एक क्षण त्याच्या सहवासात गेलो आणि काय झालो, पांडुरंगच झालो. आणि हा एक क्षण म्हणजे शरणागतीचा असतो, महत्वाचा असतो. आणि जो शरणागत शिष्याला सद्गुरु खरा खरा आपला मालक म्हणतो. महाराज माझे मालक आहेत असं क्षणाक्षणाला ज्याला वाटतं ना, तो खरा महाराज. कल्याण स्वामींना नेहमी वाटायचं ना, समर्थच माझे चालक आहेत, समर्थच माझे पालक आहेत. म्हणून सगळंच कल्याण स्वामींनी अर्पण केलं की नाही. समर्थ म्हणाले कल्याणासाठी विचार सुद्धा केला नाही, तार कडून निघाली. कशा करता ऐकायचं असतं, सांगायचं असतं, निदान काहीतरी थोडासा त्यातला आपल्यात निर्माण व्हावा भाव म्हणून असा आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे का, तर त्यामुळे अशी श्रद्धा आहे का, ते म्हणतील ते प्रमाण मानण्याची आपली बुद्धी आहे का. आपण किती तर्क चालवतो ते सांगतात त्याच्या बाबतीत. पण इतका तर्क करून हाताला काही लागतं का, काही लागत. शरणागतीने शिष्याला स्वरूप साक्षात्कार घडतो. सद्गुरु ज्या स्वरूपानंदामध्ये कायम असतात त्याच अवस्थेत शिष्य पोचतो. इतकेच नव्हे तर सद्गुरूच्या कृपा सामर्थ्याने तो त्या अवस्थेमध्ये स्थिरावतो. स्वीयम साम्यम विदत्ते आचार्य. म्हणून दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे सद्गुरोर ज्ञानदा. सद्गुरूला दृष्टांतच नाही कोणता, तो आपलं सगळं शिष्याला देतो. केव्हा देतो, शिष्याच्या अंतःकरणाची त्यागाची भूमिका निर्माण होईल. समर्थांनी वेणास्वामींना सर्वस्व दिलं की नाही. केव्हा दिलं, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असं सख्य भक्तीत समर्थ सांगतात. देवाच्या सख्यत्वासाठी पणाव्या जीवलगाच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी असा ओवीत उल्लेख आहे. पण जास्त स्पष्ट होण्याकरता सर्वस्व अर्पावे शेवटी. माणूस सर्व देईल पण स्व नाही देणार. आमचे बुवा सांगायचे एवढी स्पष्ट करून सांगतात. घरातली बाई सगळं सुनेच्या स्वाधीन करेल, तिजोरीच्या साव्या सुद्धा देईल, पण स्वयंपाकाचा होता नाही देणार, कारण तिचं ते स्व असतं. तेही दिला का, तोही नाही. आणि शिष्य त्या अवस्थेमध्ये स्थिरावतो. सद्गुरू आणि सत्शिष्य दोघेही एका परमानंदामध्ये विलीन होतात. शिष्य त्या अर्थाने सद्गुरू वेगळे पण राहतच नाही. हो, नाथ महाराज काय आणि जनार्दन स्वामी महाराज काय, वेगळे पण काही राहिलं का. किती ऐक्य आहे दोघांचं जीवनामध्ये जर विचार केला. जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्टी, नाथांचा जन्म फाल्गुन वद्य षष्टी. जनार्दन स्वामींना दत्त अनुग्रह फाल्गुन वद्य षष्टीला, नाथांना अनुग्रह फाल्गुन वद्य षष्टीला. जनार्दन स्वामींनी देह सोडला फाल्गुन वद्य षष्टीला, नाथाने देह सोडला फाल्गुन वद्य षष्टीला. इतकं ऐक्य. समर्थांचं आणि रामाचं किती ऐक्य आहे.
समर्थांचा जन्म रामनवमीचा, रामांचा जन्म रामनवमीचा, रामाने शरयुग देह अर्पण केला नवमीच्या दिवशी, समर्थाने देह ठेवला नवमीच्या दिवशी. बोलायचा मुद्दा असा आहे, शिष्य आणि सद्गुरु हा भेद राहत नाही, अभेद स्थिती प्राप्त होते जर खरा त्याग झाला. आत्मानंद हे आपले मूळचे निवासस्थान आहे. आत्मविस्मृतीमुळे स्वानंदापासून आपण खाली घसरलो. खाली याचा अर्थ पंचमहाभूतांनी वेष्टीत असलेल्या उपाधीत बसतो. वास्तविक आपलं खरं 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 ठिकाण कोणचं आहे? कोणचं ठिकाण? जीव ब्रह्मैव नापर आहे मूळचं ठिकाण आहे. मग तो खाली का आला? अविद्येनं आला. आणि त्या अविद्येतून सोडवण्याकरता माऊली म्हणते, अविद्येचे आडवे गुंजीत मीपणाचे भवे, तया चैतन्याचे निनावे धावे कारुण्य जे. असं हे कारुण्य म्हणजे सद्गुरु आहे. राम कारुण्य रूप आहे की नाही? कसं वर्णन केलं रामरक्षेमध्ये? लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम. आता त्याला वर 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 जायचं. खाली आला पाहिजे, आता वर जायचं इच्छा कर. खाली आला कुणामुळे? आपल्याच इच्छेने आला. मुक्त होता परी बळे झाला बंद, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मुक्त होता पण इच्छा निर्माण झाली त्याला. सगळेच जातात, मी का जाऊ? डोंबिवली स्टेशनवरती सकाळी जाऊन बघा, प्लॅटफॉर्मवर सगळे मुक्त असतात की नाही? तुमची गाडी एकदा येते कधी, मी आज चढतो कधी, लोकांना धक्के मारतो कधी, लोकांच्या पायावर पाय ठेवतो कधी, इतका अडकतो इतका अडकतो, इतकी गर्दी. 38 वर्ष मी अनुभवलेलं आहे आणि आपणही अनुभवले. आपला अनुभव काही वेगळा नाही. इतकी गर्दी, इतका अडकतो की इतका जीव खालीवर होतो, इतका घाम येतो म्हणून आपल्या खिशातला रुमाल काढायला जातो, तो दुसऱ्याच्याच खिशातला रुमाल बाहेर येतो. तो म्हणतो, हे काय करताय? अहो मी रुमाल काढतोय, हा रुमाल माझा आहे, खिसा माझा आहे, हेही कळत नाही. आणि एकदा असं होतं की नाही, केव्हा एकदा बाहेर पडतोय आणि एकदा बाहेर पडल्यानंतर मग मुक्त वातावरणात गेला. हा मुक्त होता परी बळे झाला बद्ध, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. मग ही मुक्तता जिथे आहे, आणि ही मुक्तता कशी आहे? कशी आहे मुक्तता? 4 प्रकारची मुक्तता आहे. स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य. सयुज तोच होऊन गेला. दृश्य विश्वभर याचा अर्थ पंचभूतांचा संबंध नसलेले अतींद्रिय आणि आनंदमय आत्मविश्व या दृश्य विश्वामध्ये आपण येतो व तेथून जातो. म्हणून हा येडे जाणे हा प्रवास जो आहे की नाही, याला जन्म मरण असं म्हणतात. येणे, राडे, जाणे, पुन्हा येणे, पुन्हा राडे आणि पुन्हा जाणे. हे किती दिवस चालायचं? म्हणून तुकोबांनी प्रश्न विचारला की नाही तुम्हाला? मला साधा प्रश्न आहे, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती. फजिती किती वेळा करून घेईल? केव्हा तरी सोडायला हवं की नाही ह्याच्यातून. म्हणून मोठ्या तळमळीने सद्गुरूला किंवा ईश्वराला शरण जातो. मग कृपा नावाचा दिव्य शक्तीचे त्याच्या अंतःकरणात अवतरण होते. आणि कृपा 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 म्हणजे काय आहे होणं? कशाला कृपा म्हणजे? पारमार्थिक संकल्पनानं स्पष्ट करून घ्याव्यात. आपल्याला होत नसतील तर दुसऱ्याला विचारावं, मला नाही समजत, कारण तुम्ही नीट पुन्हा सांग.
परमार्थिक संकल्पना स्पष्टच व्हायला हवे, तरच त्याचा काहीतरी हाताला लागतो. कशाला कृपा म्हणतात आपण? कृपा कशाला म्हणतो? राहायला घर आहे महाराजांची, पैसा मुगला चांगला आहे महाराजांची, मुलं बाळा आहेत महाराजांची, ती विचारताय महाराजांची कृपा, नाहीतरी आजकाल आहेच ती कृपा. पण खरी कृपा कोणती? भगवान उद्धवाला सांगतायत एकादश स्कंदामध्ये, तेव्हा ऐक माझ्या कृपेचे लक्षण. बारकाईनं उभी ऐका. ऐक माझ्या कृपेचे लक्षण, प्राप्त होता विषय जाण, न सुटे माझे अनुसंधान, या नाव मत्कृपा. आजपर्यंत मला हवं 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 सगळंच हवं असं. 3 तोंडे मांडले म्हणजे काय लागत नाही? सगळं लागत, सगळं. ते मांडलेच जर नाही, आणि मांडले नाही याचा अर्थ अंतःकरणात मांडले तर काहीच नको असं, काही नको. ऐक माझ्या कृपेचे. आणि अशा अवस्थेत काय होतं म्हणजे का ज्याला काहीच नको असतं की नाही, त्यालाच सगळं भगवंत सांगतो हे घे हे घे हे घे हे घे. जो मागतो त्याला कधीच देत. फार लबाड माणूस आहे देवा. इतका लबाड नाहीये पुढे. तुम्हाला लाज नाही वाटत देवासमोर बसून बोलायला? आहे ते सांगतोय मी. आणि तो सांगतो हे घे हे घे हे पाहिजे ना, हे बघ एवढा आणलेला आहे तुझ्याकडे. आणि हा सांगतो मला काहीच नको, नलगे मुक्ती धन सर्व. आजपर्यंत हवा हवंसे जे वाटत होतं ते नकोस वाटतं, याला देवाची कृपा, सद्गुरूची कृपा. म्हणून रामाला सांगावं, पांडुरंगाला सांगावं, महाराजांना सांगावं, समर्थांना सांगावं, आपल्या उपास्याला सांगावं, आता येतोच दे. सदा सर्वदा योग तुझा, तुझे कारणी देह माझा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका महागणेश. बस दे एवढं. तू देणार आहेस आणि तू म्हणतोयस घे म्हणून मागतोय. आता हे देशील का तू? तुझा स्वभाव मला माहिती, तू घेतोस तेव्हा देतोस. आधी देव बाद में लेव. घेतोस तेव्हा देतोस, घेशी तेव्हा देशी ऐसा सुद्धा. काय देवा धरू तुझे कृपणाचे बाळ. नामदेव पांडुरंगाला कृपण म्हणतात, हे नामदेवच म्हणून जाणे, आपली ताकद नाही. सोडी देवा प्रिय राहता न होसे अभिमानी, पतित पावन नाम तुझे रे ठेविले. नामाबळे देवा तुमचे नलगे मज काही, पण प्रेम सूर्यान नाही. मला तुमच्या पायाशी जागा द्या. घरातल्या 14 लोकांसकट पंढरपूरला महाद्वाराला नामदेवाची पायरी जी आहे ना, 14 लोकांसकट संजीवन समाधी घेतलेली आहे तिथे. वृत्तीशून्य स्थिती झाल्याची लक्षण आहे. माझे सद्गुरूचे बळ मना माझी साठवले तुंबळ, तेथे बळे स्वानंद जळ निरावू लागे. माझ्या अंतर्यामी माझ्या सद्गुरूच्या कृपेचे सामर्थ्य तुडुंब बनते. म्हणून गुरुकृपा इतकी अंतःकरणात भरून ठेवा. ब्रह्मानंदाने भरली, अनंत सागराने, कल्याण स्वामींनी भरली, वेणा स्वामींनी भरली. किती उदाहरणं सांगतो. जनाबाईनं भरली. नामदेवांच्या घरची दासी होती आणि नामदेवांची आई तिला नको नको ते बोलायची. पण नामदेवाला गुरु मानलं होतं ना तिने. कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, अनुसरले मी आपुल्या. कोणी काही म्हणा, माझ्या गुरुची कृपा माझ्या अंतःकरणात एवढी भरलेली आहे
जगाची सुद्धा पर्वा राहत नाही. दुनिया नमा त्या कृपेच्या सामर्थ्याने परमानंदात उधाण आले. तो आनंद उचंबळत आहे. श्री सद्गुरूची कृपा होऊन ध्यानाने परिवसन जेव्हा समाधीमध्ये घडते तेव्हा प्रथम स्वानंदाचा आवेश अनावर. तो स्वानंदाचा एक आवेशच असतो, अनावरतीच होतो. गोपीना स्वानंदाचा आवेश अनावर व्हायचा. म्हणून वल्लभाचार्याने वर्णन केलंय त्यांचं. विक्रेत कामा केलं गोप कन्या मुरारी पादार्पित चित्त वृत्ती सुखावसाने इदमेक सारम दुःखावसाने इदमेक सारम देहावसाने इदमेक सारम गोविंद दामोदर मा. हा गुरुकृपेचा अनावर आनंद आहे. माझी मद झाली अनावर वाचा छंद हा नामाचा सोडिना. संत सखूला तिची वाचा अनावर झाली. तिचं तोंड जरी बंद केलं होतं ना तरी ती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चित्ते मुकुंदे नयने मुकुंदो श्रवणे मुकुंदे हृदये मुकुंदो सर्वागतम एक मुकुंदमेकम ताम गोपिका किन्न मुकुंद. दुनिया माझारी काना झाला भारी तव तव ओसंडुनी वाहे बाहेर असताना बघा. हे समाधी सुखाच्याही पलीकडचं सुख. आत्मभवनाचे उद्गार सहज बाहेर पडतात. त्या स्वानंदाचा आदेश येथे संपत नाही. क्रमाक्रमानं सद्गुरु कृपेचा अंमल इतका वाढतो की देहामध्ये मी मुळी उरतच नाही. ती कृपा अंतर्याम पूर्णपणे व्यापते. तिचे सामर्थ्य असे विलक्षण असते की ज्याच्यामुळे आज स्वानंद सारखा चळमत राहतो. मग आत काय आणि बाहेर काय एक परमानंदाशिवाय दुसरं काहीच दिसत. जिकडे पाहे तिकडे राघवाचे ठाण तरी चाप बाळ सगळीकडे राम सगळीकडे. एक दिवस काय झालं, महाराज गोंधळल्याला सकाळी रामासमोर बसले. जिथे बसायचे तो बाग अजून आहे गोंधळले. आणि असे बसलेले असताना रोज लोक नमस्काराला यायचे. काही दुःख सांगायचे. कृपा दृष्टीने त्याशी आनंद देखील नमस्कार या ब्रह्मदेव. परत त्यांना थोडके सांगायचे मार्ग. एक दिवस एक गृहस्थ आला. महाराजांनी विचारलं काय आपली अडचण, काय दुःख आहे सांगा मला. गुरु रामारायाच्या कृपेने काही मिळाला मला. दुःख दुःख काय मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा. महाराज म्हणाले काय विचारायचं विचार. एवढे लोक तुमच्याकडे येतात, तुम्हाला हे द्या ते द्या ते द्या ते द्या सांगतात. तुम्ही सगळं त्याला देता, तुम्ही कोणाकडेच काही मागत नाही. हे कसं कुतूहल त्याला निर्माण. महाराज म्हणाले तुम्हाला खरं सांगायचं, तुम्ही कोणाकडे काही मागावं अशी रामरायांनी माझ्यावर वेळ कधी आणली. रामाने अशी वेळ कधी माझ्यावर आणलीच नाही. न मागता जर मला सगळं रामाने दिलं, न मागता. भाऊसाहेब म्हणायचे आयुष्यामध्ये हा एक 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 महात्मा मी असा बघितला की ज्याने कोणाकडे काही बघितलं, कोणाकडे काही. आता आज काय आणि बाहेर काय एका परमानंदाशिवाय अन्य काही प्रत्ययास येत नाही. त्या आणि त्या प्रत्यय आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि ते सद्गुरूंचं पहिलं लक्षण गुरुगीतेत सांगितलं. आपल्या सगळ्यांच्या पाठातलं श्लोक. सतीनं विचारलं सद्गुरूंचं स्वरूप काय असतं. रूप नका सांगू, स्वरूप.
रूप बदलतं, स्वरूप बदलतं. आणि भगवान महादेव गुरुगीतेत सतीला पहिल्यांदाच सांगतात की नाही, काय सांगू तुला, ब्रह्मानंद. परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती स्वतंत्र बोलण्याचा विषय, पण ब्रह्मानंद. आणि ब्रह्मानंद याचा अर्थ ज्यांचा आनंद व्यापक आहे त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. ब्रह्म व्यापक आहे, पण त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेला आनंद सुद्धा व्यापकच आहे, संकुचित आनंद नाही. विषयातून होणारा जो आनंद असतो ना, तो संकुचित असतो, म्हणून तो कोणाला द्यावासा वाटत नाही. ब्रह्मस्वरूपाचा आनंद जो आहे ना, तो फार व्यापक असतो, तो सगळ्यांना द्यावासा वाटतो. यारे यारे लहान थोर, यारे याती भलते नर, स्त्रियो वैश्य तथा शूद्रा, ते बियांती पराम गती. गीता. म्हणून काल्याचा प्रसाद भगवंताने सगळ्यांना दिला. काल्याचा अधिकार सगळ्यांना आहे. भगवंताच्या दोन क्रीडा आहेत ना, एक क्रीडा पुरुषांत करता येईल, एक क्रीडा स्त्रियांत. एक लीला पुरुषांत करता, एक लीला स्त्रियांत. पुरुषांत करता जी लीला आहे ना, ती गोपाळकाला आहे, आणि स्त्रियांत करता जी लीला आहे ती रासलीला. दोन्ही मध्ये आनंद एकच आहे, देणारा भगवान. सगळ्यांना दिला, जर हाताने. रासलीलेचा आनंद सगळ्यांना दिला. थोडासा अभिमान निर्माण झाला ना तिथे, तोही घालवला. या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि आता समर्थ पुढे वंदना करताना आपल्या उपास्य देवतेला वंदन करताना म्हणाले,